नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 17 एप्रिल शुक्रवार। सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात। आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,000 रुपये इतका आहे, तर चांदीचा भाव हा 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा, तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। परभणीत वादातून घरावर थेट 5 गोळ्या फायरिंग। आंबेडकर जयंती मिरवणुकीत हा वाद झाला होता। सुदैवानं जीवितहानी टळली। पेडगाव रोड परिसरामध्ये जयंती मिरवणुकी दरम्यान पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष गौतम मुंडे आणि आरोपी विलास बनसोडे यांच्यामध्ये किरकोळ वाद। या वादाचा राग मनात धरून आरोपी बनसोडे यांनी थेट गौतम मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरावर 5 गोळ्या फायरिंग केलं। पोलिसांनी आरोपी विलास बनसोडे याला केली अटक। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातल्या तेरवाड इथल्या पार्वती सहकारी सूत गिरणीत भीषण आग। या आगीत मोठ्या प्रमाणात सूत, कापूस तसंच महागडी मिशनरी जळाल्या असून लाखो रुपयांचं नुकसान। शिवाय आगीचं कारण सुद्धा अस्पष्ट। सुदैवानं जीवितहानी नाही। अग्निशमन दलाचे बंब दाखल होऊन जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी आटोक्यात आणली आग। धुळ्यात गर्भपात गोळ्यांचं अतिसेवन जीवावर बेतलं। गरोदर तरुणी दगावली। हिरे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। अविवाहित तरुणीनं गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचं सेवन केल्यानं तिचा मृत्यू ओढावला। या प्रकरणी मोहाडी पोलिसात नोंद केलेली आहे। मृत तरुणी 6 महिन्यांची गरोदर असल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर। छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर भीषण अपघात। 15 वर्षीय मुलाचा मृत्यू। सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चालकाचा शोध सुरू। शहरातल्या गजबजलेल्या जालना रोडवर भरधाव कारनं 3 अल्पवयीन मुलांना चिरडल्याची धक्कादायक घटना। या भीषण अपघातामध्ये 15 वर्षीय मारुती गडेवाल या मुलाचा मृत्यू, त्याचे 2 मित्र गंभीर जखमी। जालना रोडवर राज पेट्रोल पंपाजवळ अपघात घडला। कार चालक घटनास्थळावरून फरार। सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जळगावात गिरीश महाजनांच्या गांधीगिरीची चर्चा। जामनेर तालुक्यातल्या पाळसखेडा इथं मद्यपी तरुणानं रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडल्या होत्या। या ठिकाणाहून जात असताना मंत्री गिरीश महाजन यांच्या हा प्रकार लक्षात आला। त्यांनी गाडी थांबवत मद्यपी तरुणाला संपूर्ण रस्ता झाडायला लावत काच गोळा करायला लावली आणि मद्यपी तरुणाला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। मुस्लिम आरक्षणासाठी बीडमध्ये 17 तारखेला होणार महामोर्चा। SEBC तील मुस्लिम आरक्षणासाठी हा महामोर्चा दुपारी 2 वाजता जामा मशिदीतून मोर्चा निघणार आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज चौक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। या मोर्चाच्या अनुषंगानं जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठकांचं सत्र सुरू आहे। पिंपरी चिंचवड इथल्या आकुर्डी इथल्या कैलासवासी फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत RTE प्रवेशावेळी प्रशासनाचा भोंगळ कारभार। प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान अडचणी। शेकडो पालक आपल्या मुलांसह शाळेत जमा झाले असताना कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेल्यानं पालकांमध्ये तीव्र संताप। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात असलेल्या साजापूर परिसरातल्या भंगार गोदामाला अचानक भीषण आग। आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण करत संपूर्ण गोदामाला वेढलं। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल। खासगी टँकरच्या मदतीनं आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। सुदैवानं जीवितहानी नाही। वर्ध्यात सेवाग्राम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली भेट। जाणून घेतली आश्रमाची दिनचर्या। सेवाग्राम आश्रमातील विविध कुटींना दिली भेट आणि चरख्यावर सूत कताई सुद्धा केली। बीडमध्ये स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक। लघुलेखक पद भरती करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। तीव्र आंदोलनाचा सुद्धा इशारा। शासनानं लघुलेखक पदभरती न केल्यानं विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे। त्यामुळे विशिष्ट कौशल्य असलेल्या या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी इतर परीक्षा सुद्धा देऊ शकत नाहीत। विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण झालं असून राज्यातील 50 ते 60 हजार विद्यार्थ्यांच्या करिअरवर या राज्य सरकारच्या निर्णयामुळे परिणाम झाला आहे। जालन्यातल्या बस स्थानकावर ST स्मार्ट कार्ड योजनेच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट। शासनानं निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे वसूल केल्याच्या तक्रारींमुळे एकच खळबळ। शासनानं या कार्डसाठी केवळ 199 रुपये शुल्क निश्चित केले असताना प्रत्यक्षात काही एजंट नागरिकांकडून 300 रुपये घेत असल्याचा नागरिकांचा आरोप। नवी मुंबईत पावसाळा पूर्व नाल्यांची पाहणी। आयुक्त कैलास शिंदे यांच्या सूचना। पावसाळ्यात
उद्भवणाऱ्या अडचणी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी जाऊन भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी शहरातील होल्डिंग पॉइंट्स तसंच पाणी साचणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली। जळगावात कमी पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचा जिल्हा कृषी अधीक्षकांचा सल्ला। कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मुख्य पीक कापसामध्ये आंतरपीक म्हणून तूर, उडीद किंवा मूग यांची पेरणी करावी, जेणेकरून कापसासोबतच आंतरपिकाचंही उत्पन्न मिळू शकेल। जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांचा जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सल्ला। बुलढाण्यात वारकरी धर्मरक्षक परिषदेचा तहसीलवर धडक मोर्चा। मागण्या न मानल्यास मंत्रालयाला घेराव करण्याचा इशारा। वारकरी संप्रदायातील विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी खामगाव इथं वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीनं हा मोर्चा। शासनानं वारकरी मानधनासाठी लावलेली 50 वर्ष वयाची अट त्वरित रद्द करावी। सर्व भजनी मंडळांना वार्षिक 25,000 रुपये अनुदान मिळावं। महिला मंडळातील सदस्यांना वैयक्तिकरित्या दरमहा 5,000 रुपये मानधन सुरू करावं। यासोबतच इतरही मागण्या। मुंबई लोकल मध्ये मोठा बदल। नॉन एसी ऑटोमॅटिक डोअर लोकल लवकरच सेवेत। मुंब्रा आणि स्टँडहर्ट्स रोड इथं झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेनं सुरक्षेच्या दृष्टीनं उचललं हे मोठं पाऊल। मध्य रेल्वेकडून आता नॉन एसी लोकल मध्ये दरवाजे आपोआप बंद होणारी ऑटोमॅटिक डोअर असलेली नवीन लोकल तयार करण्यात आलेली आहे। सध्या या लोकलच्या सर्व सुरक्षेच्या चाचण्या सुरू आहेत। काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची अमरावतीच्या परतवाडा इथल्या मुलींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणी प्रतिक्रिया। जात धर्माचं राजकारण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न यशोमती ठाकूर यांचा आरोप। पीडित महिला असतात, त्या कोणत्या जातीच्या किंवा धर्माच्या नसतात, यशोमती ठाकूर यांची टिप्पणी। बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचे हे वेगवान बातम्यांचं बुलेटिन। भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह।